ते पुरुष असतील एखाद्या समूहामध्ये तर त्याला आपण समाज म्हणू शकत नाही. समजा एखाद्या बेटावर 100 लोक आहेत त्यांचं एकमेकांशी काहीच आंतरप्रक्रिया होत नाहीये. म्हणजे आपण कुठल्या जातीत जन्मायचं, आपण कुठलं लिंग धारण करून जन्मायचं हे आपल्या हातात नाही. सामाजिक भूमिका कशा ठरतात? तसं चित्रपटामध्ये प्रत्येकाला एक रोल असाइन केलेला असतो, त्याच्या स्क्रिप्टनुसार त्याचा रोल ठरलेला असतो की तो नायक आहे, खलनायक आहे वगैरे. कुठल्या पक्षाचा सभासद व्हायचं, बरोबर, मी ट्रेड युनियनचा भाग व्हायचं का नाही, एखाद्या संघटनेत मी सहभागी व्हायचं का नाही, बरोबर. हा झाला ऐच्छिक. आता पारंपरिक कायदे म्हणजे जसे जात पंचायतीचे कायदे, बरोबर, जसे की विशिष्ट समूहाचे स्वतःचे, आदिवासी समुदायाचे स्वतःचे काही कायदे असतात. बरोबर. पण अधिनियमित कायदे जे म्हणतो आपण ते म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेले कायदे. नाही, बरोबर, त्या व्यक्तीला फायदा होईल आणि समाजाला फायदा होईल. अगदी मासिक पाळीमध्ये बायकांना बाजूला बसवणे 4 दिवस, बरोबर आहे. त्यांना एक प्रकारे अशुद्ध समजणं, कावळा शिवणे कावळा शिवणे असे वगैरे शब्दप्रयोग आपण ऐकतो.